अगदी आपण पाहू शकाल ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. केतनजी कडू आणा त्याच्या समवेत निमेश मोहिते हे ऑफिशियल पंच असतील. थर्ड अंपर जर ऑफिशियल पंचांच्या मनामध्ये शंका असेल तरच रिव्ह्यू असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य यश सर्वदा. गणपती चरणी आपण साकडे घालूयात. तसेच गुंडगे गावचे जागृत देवे सुमजाई चरणी देखील प्रार्थना असेल की या स्पर्धेला कुठलाही गालबोट न लागता कुठल्याही खेळाडूला इजा न होता ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पडावी हीच आई सोमजाई चरणी प्रार्थना आपण करतो आहोत. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते आर्यन वॉरियर्स विपक्ष RD बॉईज या दोन टीमच्या माध्यमातून ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू अगदी डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हर्स झाला ना. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव एकवटली गेली. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते RD बॉईज विपक्ष आर्यन वॉरियर्स. इथून विकेटच्या मागे चुकी झाली. प्रज्योत घुसालकरला आपण विकेटच्या मागे पाहतोय त्यांच्या माध्यमातून मात्र इथे चुकी झाली. चांगला फटका आहे. स्वतः गोलंदाजाने चेंडू कॅरी केला आणि पहिल्याच बॉलवरती पहिला विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते अगदी स्वस्त्यामध्ये. कारण 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये आणि फक्त धावफलकावरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हर्स केला त्या ठिकाणी रणजित आहेत. फक्त 1च धाव. 2 धावा फलकावरती पुढे सरसावले आहेत. अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पुष्करच्या माध्यमातून पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळत असताना अजित शिंदे यांना पाहतोय. 2 धावींसाठी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हर्स झाला. पाच धावा फलकावरती पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकानंतर 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. RD बॉईज टीमने नाणेफेक जिंकला ना. रनआउट डॉट झाला. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला ना. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती आपण 5 धावा पाहतोय. राहिलजी शेख साहेबांना विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिनजी कानेटकर साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 1 धाव इथून जोडली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने 6 धावा फलकावरती. अगदी धीम्यागतीचा चेंडू टॅप केलाय. रनआउटची संधी. स्वप्नीलच्या माध्यमातून चांगला चेंडू कॅरी केला. अवघी 1च धाव एकवटली जाईल आणि 7 धावा फलकावरती. स्टॉप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलेत. चेंडू उचलला जाईल तोपर्यंत 1 धावेचं अंतर देखील पूर्ण. किरण यांचा विकेटच्या मागे इथून मात्र चुकी करत नाहीयेत प्रज्योत. इष्टांच्या मागे चांगलं काम प्रज्योतचं आपण पाहू शकाल आणि किरण पवार देखील चांगली गोलंदाजी करतायत. अगदी धावफलकाचा जर आढावा घेतला तर पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये मात्र गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं. टॅप केलाय चेंडूला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हर्स झाला.
आणि या 2 धाबा इथून जोडल्या जातील. सलमान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. 5 चेंडूचा खेळ देखील समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावले आहे तिथून मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र सीमा रेषा पार. नो +4 5 धाबा ऍड करायच्या आहेत. 15 धाबा फलकावरती. अगदी पहिलं आपण षटक पाहिलं ना अजितचं तर चांगलं राहिलं होतं. ज्या षटकामध्ये फक्त 5 धाबा आल्या होत्या. राहिलजी शेख यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनिलजी मोरे यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पंधरा धावा फलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना किरण पवारला आपण पाहतोय. अगदी लाईन खराब आपण पाहिली. पुन्हा एकदा टॅप केलाय. पुष्कर आहेत. फक्त एकच धाव मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने 17 धावा फलकावरती. म्हणजे महागडे षटक म्हणावं लागेल. कारण या षटकाचा जर विचार केला तर 12 धावा खर्च केल्या. जिथे आपण खराब क्षेत्ररक्षण देखील पाहिलं. 2 षटकांचा इथून मित्रांनो खेळ समाप्त झाला. आणि 2 षटकाचा जर आपण आढावा घेतला तर धावफलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील फटका चांगला आहे. 1 धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु प्रयत्न अपुरे पडतात आणि इथून धावाच्या स्वरूपामध्ये विकेटचं होईल पतन. ही मॅच पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेचच वन लाईफ ग्रुप आणि घारुशेठ रायडर्स पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. घारुशेठ रायडर्स आणि वन लाईफ ग्रुप. यावेळेस देखील खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सलमान मात्र चांगली कामगिरी करतात. सलमानच्या बॅट मधनं मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी ज्याच्या बॅट मध्ये आपण 2 धावा 1 चौकार देखील पाहिला आहे. अगदी टीम संकटामध्ये होती परंतु सलमान मैदानामध्ये आले आणि चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. फुल लाईनचा बॉल. तिथे किरण पवार आहेत. फक्त एकच धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने 21 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत चेंडू 3 चेंडू 3 चेंडूचा 21 धावा फलकावरती आपण पाहू शकाल. राहुल विकेट मात्र इथून बाद झालाय. चांगली गोलंदाजी. अगदी 2 षटकामध्ये 17 धावा होत्या. त्यानंतर मात्र निलेश चांगली गोलंदाजी करतायत. अगदी त्याच्या माध्यमातून आपण जल्लोष देखील पाहिला. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. विकेटच्या मागे प्रज्योत घोसालकरला पाहू शकाल आपण. चेंडू कॅरी केला. 1 टप्पा अखेरीस आणि सरळ गोलंदाज. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिली मॅच आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये. पहिली रात्र आणि पहिली मॅच. इथून 9 चेंडू असेल. 2 धावा एकवटल्या जातील. आपण केतनजी कडू यांना ऑफिशियल पंच पाहतोय. सन्माननीय आदरणीय सुधांशु कांगणे साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच मोरेश्वर काका यांना देखील विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. चला, वन लाईफ ग्रुप संघाचा कर्णधार आणि घारुशेठ रायडर्स टीमचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि मी विनंती करेल राहिलबाई शेख यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला, दोन्ही संघाच्या कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला, सांगितलंय वन लाईफ ग्रुप आणि
घारू शेठ रायडर्स राहिल शेख यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। चला आपण राहिलबाई शेख यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे। 24 धावा धावफलकावरती आहेत आणि 25 धावींची गरज आहे। 24 गौतमजी मोहिते साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। फक्त आणि खुर्ची घ्या ना दादा, फक्त 8 प्लेयर इथे थांबायचे आहेत, बाकी कुणीही थांबू नका। चला इथे अतिरिक्त कुणीही थांबू नका। 8वा खेळाडू फक्त असेल याची आपण नोंद घ्या। 26 धावा झाल्या आहेत आणि 27 धावींची गरज आहे। चला वन लाईफ ग्रुप आणि घारू शेठ रायडर्स टीमचे संघ नायक चला 27 धावांचं लक्ष आहे समोर। सलामीची जोड साकली प्रज्योत घोसालकर आणि त्याच्या समवेत आपण पाहू शकाल पुष्कर। अगदी पहिलं षटक आपण पाहिलं ना अजित यांचं, तर फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या। त्यानंतर मात्र 2 षटकामध्ये जवळजवळ 21 धावा ची लयलूट आर्यन वॉरियर्स या टीमने 2 षटकामध्ये 21 धावा जमा केल्या आणि 3 षटकाचा जर आपण आढावा घेतला तर धावफलकावरती 27 धावांची गरज आहे। गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक सलमानला आपण पाहू शकाल, ज्याने फलंदाजी मात्र चांगली केली होती। पहिला फटका अगदी 1 धाव। मोरेश्वर काका यांना आणि निशार मामू यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। आपलंही वन लाईफ ग्रुप आयोजित अंडरम प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। 2 धावा इथून जोडल्या जातील। पहिला मात्र खराब चेंडू आपण पाहिला सलमानच्या माध्यमातून। खूप सुरेख आयोजन आणि सुरेख नियोजन आपल्याला पाहायला मिळते। 2 यशस्वी पर्वानंतर 3रं पर्व आपण पाहतोय। अगदी मैदानामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक संघ मालकांचे कटआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर जर आपण पाहिलं तर ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी हातभार लावला आहे त्या मान्यवरांचे देखील आपल्याला कटआउट पाहायला मिळत आहेत। तर सर्वांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूयात आणि जाऊया मैदानाच्या दिशेने। थोडंसं खराब क्षेत्ररक्षण याच दरम्यान 1 धावेचं अंतर देखील पूर्ण केलं जातंय। सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते प्रज्योत घोसालकर आणि पुष्कर। 27 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी मार्क वरती सलमान। नो चेंडू पंचांनी घोषित केला आहे।
2 धावा जोडल्या जातील आणि धावफलकावरती 6 धावा आपण पाहू शकाल. चांगला फटका आहे. तिसरा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. कार्पेटच्या मदतीने चांगले फटकेबाजी चालू आहे पुष्कर यांची. आरडी बॉयज टीमला जर जिंकायचं असेल तर नक्कीच याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल ती पुष्कर यांना. स्वतः गोलंदाज इथून मात्र चुकी होते प्रचोद घोसालकर यांची. अति घाई नेहमी संकटात घेऊन जात असे आणि तीच घाई मात्र अगदी संकटामध्ये घेऊन जाणार का? कारण 4 चेंडू नंतर धावफलकावरती चांगल्या गतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, परंतु अति घाई आणि संकटात घेऊन गेले ते प्रज्योत घोसालकर यांना. पुष्कर यांचा चांगला फटका. राहुल तैनात आहेत. एकच धाव. आता मात्र रणजित शिंदे यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती इंटर झालेत. टॅप केलाय चेंडूला, अगदी दिशा दिली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पहिल्या षटकाचा देखील इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 10 धावा एकवटल्या जातात. येणारे असतील 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 27 धावींची गरज आहे. 17 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 17 ची गरज आहे. जोरदार फटका. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव एकवटली जाईल आणि 11 धावा पुष्कर सलामीला आले आहेत. चांगले फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जोरदार फटका. रनआउटची संधी. एकच धाव एकवटली जाईल. 12 धावा फलकावरती. 27 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यासीन गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिला आणि सांगी कोठ्यातलं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. 12 धावा फलकावरती. चांगले क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. अगदी 2 फलंदाज जर आपण पाहिले म्हणजे प्रज्योत घोसालकर असेल किंवा रणजित शिंदे असेल, अति घाई केली आणि या दोन्ही फलंदाजांना मात्र संकटामध्ये घेऊन गेले. किरण पवार. 12 धावा फलकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा आपण फलकावरती पाहू शकाल. 27 धावांचा पाठलाग मैदानाच्या. पुष्कर यांचा चांगला फटका. थोडंसं पंबल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं देखील अंतर पूर्ण. 14 धावा फलकावरती. पुष्कर मात्र चांगली फटकेबाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. एक धाव अगदी चिताच्या चपळाईने इथे पुष्करच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5-15 धावा फलकावरती. यासीन गोलंदाजी मार्क वरती आहे. टॅप केला चेंडूला. राहुलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. अवघी एकच धाव जोडली जाईल. 6 चेंडूने इथून 11 ची गरज असेल विजयासाठी. सन्माननीय आदरणीय देशमुख सरांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राहुल गोलंदाजी मार्क वरती आहेत. टॅप केलाय चेंडूला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव एकवटली जाईल. येणारे असतील 5 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. हा देखील चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव. येणारे 4 चेंडू आणि 9 ची गरज आहे. पहिले मॅच मात्र चांगले पाहायला मिळते.
हा चांगला फटका आहे. डिक्लेअर झोन मध्ये 2 धाबा एकवटल्या जातील. अजूनही 3 चेंडू आणि 7 ची गरज. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर 20 धावा आपल्याला पाहायला मिळतायत. पुष्करला स्ट्राईकला आणावं लागेल कारण पुष्कर चांगली फलंदाजी करतायत. 3 चेंडू आणि 7 ची गरज आहे. आरडी बॉईज टीमला जर ही मॅच जिंकायची असेल तर मात्र 3 चेंडू मध्ये 7 धावा कराव्या लागतील. जर सामना बरोबरी सुटला तर दोन्ही टीमला समान गुण दिले जातील, याची देखील आपण नोंद घ्या. टॅप केला चेंडूला 1 धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. येणारे 2 चेंडू आणि 5 ची गरज आहे. चांगली मॅच. येणारे 2 चेंडू आणि 5 ची गरज आहे. इथून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 चेंडू आणि 4 ची गरज आहे. 3 धावा जरी काढल्या तरी सामना बरोबरीत होऊ शकतो. इथून चौकार मारावा लागेल. पुष्करचा विचार केला तर पुष्करने मात्र 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती, परंतु या तिसऱ्या षटकामध्ये पुष्करला स्ट्राईक मिळाली नाहीये. 1 चेंडू 4 ची गरज आहे. 1 धाव पूर्ण आणि इथून मात्र पहिल्या विजयाची नोंद आपण पाहू शकाल. आर्यन वॉरियर्स टीम मात्र इथे पहिल्या विजयाची नोंद करते. आणि